बातमी नागपूरच्या आरएसएस मुख्यालयातून मिस वर्ल्ड स्पर्धेतील काही स्पर्धकांनी नागपूरमध्ये येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला भेट दिलेली आहे। यावेळेस त्यांनी आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आहे। मिस वर्ल्ड स्पर्धेतील 6 स्पर्धक रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरामध्ये आले होते। मिस वर्ल्ड स्पर्धेत देश विदेशातील स्पर्धक सहभागी होतात। 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होत असून 9 मार्च रोजी ग्रँड फिनाले होणार आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अमर, काय अधिकची माहिती? पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ही स्पर्धा जी आहे ती भारतात होते आणि जे स्पर्धक आहेत ते थेट आरएसएसच्या मुख्यालयात आलेले आहेत। नेमकी का त्यांनी आरएसएसच्या मुख्यालयाला भेट दिली? आरएसएस कडून काही सांगण्यात आलेलं आहे का? ही स्पर्धा जी आहे ही दुसऱ्यांदा भारतात होत आहे, पण रेशीमबाग म्हणजे रेशीमबाग स्मृती मंदिर परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तिथे 6 स्पर्धक आले होते आणि त्यांनी येऊन तिथे रेशीमबाग मध्ये येऊन सरसंघचालकांच्या समाधीस्थळांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर संघाचे जे कार्य आहे, उपक्रम आहे त्याबाबत सुद्धा माहिती जाणून घेतली आणि त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवतो असं या स्पर्धकांनी तिथे सांगितलं। सुमारे अर्धा ते 1 तास हे 6 स्पर्धक ज्या होत्या या ब्युटी कॉन्टेस्ट मधल्या सहभागी होणाऱ्या त्या तिथे उपस्थित होत्या। ग्रीस, UK यासह दक्षिण आफ्रिका या देशातल्या काही स्पर्धक तिथे आले होते आणि ते बराच वेळ तिथे त्यांनी संघ कार्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि आपले विचार सुद्धा तिथे व्यक्त करून सांगितले। बिलकुल, धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।